मध्ये पण पहिली गणपतीला करंजी बनवतातच। नमस्कार, शुभ दीपावली, दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर्वांना। आज मी गोड पदार्थ बनवणार आहे, करंजी। त्यासाठी लागणारे साहित्य: रवा मी अर्धा किलो घेतलाय, काजू, बदाम, सुकं खोबरं 1 कवड घेतले, तीळ घेतले थोडेसे आणि खसखस घेतले, घी घेतले रवा भाजण्यासाठी वगैरे भाजून सर्व घेणार आहे। रवा बोललं तर अर्धा किलो आहे, पण ह्या वाटीने 2 वाट्या झाले आणि त्याच वाटीने 1 वाटीवर मी साखर घेतली। आपली घरी साखर असते तीच घेतली मी आणि मिक्सरला फिरून बारीक करून घेतले। 1 कवड मी खोबरं घेतलं, ते पण मी आता हे किसून घेतलंय, मिक्सर मध्ये बारीक करून घेतले। किसलं की ते करंजी फुटण्यात जाडसर राहतं, म्हणून मी मिक्सरलाच बारीक करून घेतले, म्हणजे खायला पण बरं वाटतं, फुटत पण नाही, त्यासाठी म्हणून ते मिक्सरला फिरून घेतले। आता मी तुम्हाला हे सगळं भाजून दाखवते आणि वेलची पूड पण घेतली आहे। ती वेलची पूड मी वेलची, जायफळ आणि साखर हे असं मी सर्व पावडर बनवून ठेवलेली आहे। वेलची आणि जायफळ मी भाजली आणि मग ती साखर मध्ये मिक्सरला फिरून बारीक करून ठेवली। आता मी तुम्हाला भाजते वेळी सर्व दाखवते करंजीचं सारण। आता मी गॅस पेटवलंय, कढई ठेवली आहे मी गरम करायला। आता मी भाजून घेते, रवा पहिला भाजून घेते, थोडं घी टाकते, 2 चमचे घी टाकलंय मी आता अर्धा रवा भाजून घेते, थोडं जास्त टाकलं की बरोबर भाजणार नाही, त्यासाठी मी स्लो गॅसवरतीच भाजून घेणार आहे। आता मी ही सर्व काढून घेते, रवा सगळा भाजून घेते। आता मी त्याच्यामध्ये बाकी सर्व आहे ना, काजू वगैरे ते भाजून घेणार आहे। तो पण थोडस करून घेतला ना की तेवढं करंज्या पण खराब होणार नाही आणि टिकायला पण चांगल्यावर राहते करंज्या भरपूर दिवस। ती कढई गरम असेल ना तेव्हा ते थोडस गरम करून स्लो गॅसवरतीच घ्यायचं, फास्ट केला तर ते जास्त करपून जायचं, म्हणून थोडं करायचं। वेळ लागला तरी चालेल। तो खोबरं कसं भाजताना आपल्याला समजतं, थोडं भाजता आलं की तिथं वास पण छान येते, आपल्याला समजतं की आपलं असंच मिक्सरला फिरून घ्या, म्हणजे तुम्हाला ते करंजीमध्ये बरं पडेल, त्यावेळी माझं मिक्स पण छान होईल। म्हणून कधी आपल्याला करंज्या केले की ते खोबऱ्याचा वास येतो, असं खोबरं चांगलं नाही भाजलं ना तर ते करंज्या खराब होतात, जास्त दिवस टिकत नाही। खोबरं आता भाजून झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये मी चटणी टाकते, खसखस टाकते। गॅस मी काढलाय, लगेच हे होतं म्हणून आपली कढई तर गरमच आहे ना, त्यासाठी तीळ आणि खसखस टाकलाय। काजू आणि बदाम ते पण मी मिक्सरला फिरून घेतले, ते पण थोडस हे करून घेणार आहे। गॅस काय चालू केला नाहीये, कढई आपली गरमच आहे, त्याच्यामध्येच हे करणार, नाही तर ते करपून जाईल ना, जाड कढाई असल्यामुळे ती गरमच आहे। आता मी तुम्हाला हे सर्व मिक्स करून दाखवते, रवा गरमच आहे, त्याच्यामध्ये मी आता हे खोबरं टाकते, पिठी साखर, काजू, बदाम, पण टाकते, आपली वेलची पावडर 2 चमचे टाकते। ड्रायफ्रूट तुम्ही मिक्सरलाच लावून घ्या, म्हणजे ते करंजीमध्ये खातेवेळी पण चांगलं लागेल। करंजीचं सारण बनवून झालेलं आहे, आता हे आपण असं बनवून ठेवलं ना का आपण कधी पण आपल्याला वेळ मिळाला की आपण बनवू शकतो, आधीच बनवून ठेवायला की बरं पडतं। आता हे सर्व मी असं मिक्स करून घेतलेलं आहे, आता तुम्हाला मी करंजी जेव्हा बनवेन तेव्हा मी तुम्हाला दाखवते। आता मी तुम्हाला करंजीचं पीठ भिजवून दाखवते, त्याला काय काय लागणार ते सांगते। रवा छोटस 1 ग्लास घेतलंय, जास्त नाही, 5-7 चमचे असेल, थोडसच घालणार आहे याच्यामधला, जास्त नाही घालणार, अर्धा घालणार आहे। त्यासाठी बारीक रवा घेतलाय आणि अर्धा किलो मैद्याचं पीठ घेतलंय आणि चिमूटभर मीठ घेतलंय, म्हणजे चवीपुरतं असं, आणि आपल्या
आपल्याला पाणी किंवा दूध लागेल. दुधाने खराब होऊ शकतात लवकर, पण पाण्याने काही खराब होऊ शकत नाही. आणि हे मी घी आणि कॉर्नफ्लॉवर असे मिक्स करून घेतलेले आहे. आता पुढे तुम्हाला कसं मी काय करणार ते दाखवते. आता मी तुम्हाला पीठ मळून दाखवते. त्यासाठी मी आता घी थोडस गरम करून घेतलंय, म्हणजे कोमट आहे ते याच्यावरती टाकते आणि लसूण लावून घ्यायचं, थोडस चोळून घ्यायचं पिठाला. घी चवीपुरतं मीठ पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. थोडं घी कमी झालंय, थोडस टाकायचं असतं, जास्त नाही टाकायचं. हे सर्व मी मिक्स करून घेतले. हा रवा मी जास्त नाही टाकणार आहे. हा बघा एवढंच घेतलंय, बाकीच ठेवलंय सर्व, जास्त नाही टाकणार आहे. अर्धा किलोच आहे ना, एवढा मी ठेवून दिलाय, म्हणजे थोडंसच घेतलंय. 5 चमचे तरी घेतले. बारीक रवा आहे. आणि आता हे मी आता पीठ मळून घेते. आता मी पीठ मळून ठेवलं होतं, चांगलं मस्त नरम झालेलं आहे. आणि आता मी लाटून घेतले, 3 लाटून घेतले. त्याच्यामध्ये मी त्याच्यावरती घीचं मी केलंय ना, कॉर्नफ्लॉवर आणि घी मिक्स करून घेते, ते लावून घेते. हे सर्व चपातीला पुन्हा यायला लावून घेते. त्याच्यावरती मी आता ही दुसरी पोळी ठेवणार आहे, त्याला पण लावून घेणार आहे. त्याच्याने काय होणार, करंजीला लेहर येतील आणि कुरकुरीतपणा पण होईल, डिझाईन येईल त्याच्यावरती. असं करायचं, पुढे घ्यायचं असं हात आणि नंतर आपण असं लाटायचे, मग त्याला चांगली दिसेल, डिझाईन येईल त्याच्यावर. हे सर्व लाटून घेतलेले आहे आणि पातळ लाटायचे, जाड लाटायचं नाही. तुम्हाला जेवढे झाले तेवढे मी करून दाखवते. करंजी भरून घेते, त्यासाठी लागणार आहे पाणी पण लागणार आहे मला. 1 चमचा बस होतो, आपला मोठा 1 चमचा असतो ना, त्याचं सारण भरायचं नाही, कमी भरायचं. साईडने परत हे झालं ते चिकटणार नाही, फुटण्याची. पाणी लावून घेतलं की नंतर एकावर एक पूर्ण त्याला हाताने हे करायचं. कढा पूर्ण बंद करून घ्यायचे आणि जवळ जास्त कापायची नाही. असं हात ठेवून कापला तरी चालेल, म्हणजे मला अंदाज पटकन नाही. अशा मी आता सर्व करून घेते. करंजी मी बनवून घेतलाय. आता तुम्हाला मी फ्राय करताना दाखवते. स्लो ठेवलाय गॅस, कारण तेल भरपूर गरम झालेलं आहे. दिवाळीमध्ये जे मेन करंजी असते ती आपल्या आज तयार आहे. आपल्या कोकणामध्ये पण पहिली गणपतीला करंजी बनवतातच. आता तुम्हाला एवढा कलर वाटला ना, तरी पण ते नंतर काढल्यावरती खूप लाल कलर दिसतो. तर मी काढते. बघा किती छान आवाज येतोय, कुरकुरीत झालंय. तुम्ही पण अशाच पद्धतीमध्ये करा, करंज्या आवडतील तुम्हाला असे करायला. आता तुम्हाला मी एक करंजी तोडून दाखवते. आवाज येते का? तर कुरकुरीत झाल्याने सारण बघा किती छान मध्ये पण कशी एकदम मस्त. कशी वाटली तुम्हाला